अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांचं नाव ऐकलं की भेसळखोरांच्या पायाखालची जमीनच सरकते। त्यांनी कारभार हाती घेतल्यापासून राज्यभरामध्ये अन्न नमुना चाचणी परीक्षणात तब्बल 467% वाढ झाल्याचं समजतं। याचा सरळ अर्थ हाच आहे की आता भेसळखोरांच्या मनात कायद्याची दहशत निर्माण झाली आहे। मात्र तरीही काही नफेखोर व्यापाऱ्यांमुळे भेसळीच्या एकानंतर एक समोर येणाऱ्या घटना समाज मनाला हादरवून टाकणार आहेत। कधी पेढा, कधी तेल, तर कधी दूध आणि अगदी आपलं आरोग्य सुधारण्यासाठी आपण घेत असलेली औषधं सुद्धा या भेसळीच्या विळख्याने आवळली गेली आहेत। इतकंच काय, तर तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनलेल्या स्टिंग सारख्या एनर्जी ड्रिंक्सवर देखील आता प्रशासनानं थेट बंदीची कुऱ्हाड चालवली आहे। दुसरीकडे बीडमधून देखील दुग्धजन्य पदार्थात सॅफोलाइट हे भयंकर रसायन मिसळल्याचं उघड झालंय। हे सॅफोलाइट नेमकं काय असतं, स्टिंग ड्रिंकवर बंदी का आली आणि बीडमधील या मोठ्या भेसळीचा पर्दाफाश प्रशासनानं कसा केला, या सगळ्याची इत्थंभूत माहिती आज आपण पाहणार आहोत। हा व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कार्यारंभ चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा। आधी बोलूयात बाजारात खळबळ उडवून देणाऱ्या स्टिंग एनर्जी ड्रिंकच्या बंदीबद्दल। सध्या गल्ली बोळातील दुकानांमध्ये अवघ्या 20 रुपयात मिळणारं स्टिंग ड्रिंक तरुण मुलं आणि अगदी लहान मुलंही पाण्याच्या जागी पिताना दिसतात। पण अन्न व औषध प्रशासनानं याच्या साठवणुकीवर आणि विक्रीवर थेट बंदी घातली आहे। याचं कारण असं आहे की या ड्रिंकमध्ये कॅफेनचं प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त आढळून आलंय, जे मानवी शरीरासाठी विशेषतः लहान मुलांसाठी अत्यंत घातक आहे। याच्या अतिसेवनाने हृदयाचे ठोके वाढणे, निद्रानाश आणि मानसिक अस्वस्थता येण्याचा मोठा धोका असतो। नियमांचं उल्लंघन करून बाजारात विकल्या जाणाऱ्या अशा लाखो रुपयांच्या स्टिंगच्या बॉटल प्रशासनानं जप्त करून नष्ट केल्यात। हा थेट आपल्या मुलांच्या आरोग्याशी खेळ चालला होता, ज्याला मुंढेंच्या प्रशासनानं ब्रेक लावलाय। आता जाणून घेऊया बीडमध्ये सापडलेलं हे सॅफोलाइट नेमकं काय आहे। सॅफोलाइट, ज्याला रासायनिक भाषेमध्ये सोडियम फॉर्मल्डिहाइड सल्फॉक्सिकेट म्हटलं जातं, हे प्रामुख्यानं कापड उद्योगात कपड्यांना रंग देण्यासाठी आणि ब्लिचिंगसाठी वापरलं जाणारं औद्योगिक रसायन आहे। विचार करा, जे रसायन कपड्यांचा रंग उडवण्यासाठी वापरतात ते जर आपल्या खाण्यात आलं तर काय होईल। हे रसायन खाद्यपदार्थांमध्ये वापरणं म्हणजे मानवी आरोग्याला थेट मृत्यूच्या दारात ढकलल्यासारखं आहे। गेल्या काही दिवसांपासून तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल, लग्न समारंभांमध्ये किंवा घरगुती कार्यक्रमांमधून देखील पनीर, मिठाईमधून खवा आणि हॉटेल्समधून चीज, बटर यासारख्या गोष्टी हळूहळू गायब होत होत्या। हे का होत होतं, तर तुकाराम मुंढेंचा आक्रमक मोर्चा कधीही आपल्याकडे वळू शकतो ही भीती हॉटेल व्यावसायिक आणि केटरर्सना होती। मुंढेंच्या कचाट्यात अडकण्यापेक्षा या गोष्टी मेन्यूमधूनच गायब केलेल्या बऱ्या, असा विचार अनेकांनी केला। या कारवाईच्या सत्रामुळे राज्यभरातील भेसळयुक्त साठा करणाऱ्या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणलेले होते। मात्र एवढं सगळं होत असताना काही बेजबाबदार आणि निर्लज्ज व्यापारी पुन्हा एकदा भेसळखोरीच्या काळ्या वाटेवर चालत असल्याचं आता धक्कादायक वास्तव समोर येत आहे। यांना कितीही कठोर शासन करा, मुंढेंची पाठ फिरली की आपण पुन्हा पहिले पाडे 55 गिरवणार, अशी यांची मस्ती आहे। पण हे व्यापारी विसरले की मुंढे म्हणजे रिअल लाईफ मधील सिंगम आहेत। दबंग सिनेमात सलमान खानच्या पाठीला चष्मा होता, पण मुंढेंच्या पाठीला थेट डोळे आहेत, हे त्यांनी बीडमध्ये पुन्हा एकदा सिद्ध केलंय। बीडच्या शिरूर तालुक्यातील दहिवंडी येथील जय श्री कृष्णा केक अँड बर्फी या उत्पादन केंद्रावर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकानं नुकताच एक मोठा छापा टाकला। या केंद्रावर खवा आणि पनीर अधिक पांढरशुभ्र आणि चमकदार दिसावं यासाठी त्यात राजरोसपणे हेच घातक सॅफोलाइट मिसळलं जात होतं। हे रसायन इतकं विषारी आहे की याच्या सातत्यपूर्ण सेवनाने पोटात गाठी तयार होऊन थेट कॅन्सर सारखा जीवघेणा आजार सुद्धा होऊ शकतो। सणासुदीच्या आणि लग्नसराईच्या काळात हेच विष मिठाईच्या रूपानं हजारो लोकांच्या पोटात जाणार होतं। पण प्रशासनानं वेळीच या पापाचा घडा फोडलाय। तिथली अस्वच्छता आणि रसायनांचा थरकाप उडवणारा हा साठा पाहून अधिकाऱ्यांनी तब्बल 35,536 रुपयांचे मिल्क केक्स, बर्फी आणि कच्चा माल जागीच जप्त केला। हा सबंध विषारी साठा बाजारात पुन्हा विकला जाऊ नये म्हणून घटनास्थळीच एक खोल खड्डा करून तो मातीत गाडून नष्ट करण्यात आला। या काळ्या धंद्याचा म्होरक्या कार्तिक सवाईसिंग राजपुरोहित याच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून त्याच्या विरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा कायद्यानुसार गंभीर गुन्हा दाखल करण्यात आलाय। प्रशासनानं या कारखान्याला कायमचे टाळे ठोकले असून त्याचे उत्पादन केंद्र बंद पाडले। हे कमी होतं की काय म्हणून आता थेट छत्रपती संभाजीनगरमधून विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणारा एक अत्यंत संतापजनक प्रकार समोर आलाय। छत्रपती संभाजीनगर येथील नामांकित PES कॉलेज, जे इंजिनिअरिंगसाठी खूप प्रसिद्ध कॉलेज आहे, त्या कॉलेजच्या मुलांच्या वसतिगृहातील कॅन्टीनमध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या अन्नाचा दर्जा किती खालावलाय याचं धक्कादायक उदाहरण समोर आलंय।
हॉस्टेलच्या कॅन्टीनमधील पोह्यांमध्ये जिवंत आळ्या आणि जेवणाच्या भातामध्ये चक्क झुरळ आढळल्याचा एक खळबळजनक व्हिडिओ विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला होता. हा व्हिडिओ व्हायरल होताच पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळलेली होती. हॉस्टेलमध्ये राहणारी मुलं घरापासून लांब राहून लाखो रुपयांची फी भरून शिक्षणासाठी येतात, पण त्यांच्या हक्काच्या पैशातून त्यांना जेवणाच्या नावाखाली थेट आजारपण वाढलं जात होतं. हा प्रकार समोर आल्यानंतर एका जागरूक विद्यार्थ्याने तात्काळ या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार नोंदवली. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या गंभीर तक्रारीची तुकाराम मुंढेंच्या विभागाने तात्काळ आणि अत्यंत गांभीर्याने दखल घेतली. तक्रार मिळताच पथकाने संबंधित कॉलेजच्या वसतिगृहातील कॅन्टीनवर धडक कारवाई केली. तिथली अस्वच्छता पाहून प्रशासनानं अजिबात वेळ न घालवता संबंधित कॅन्टीनचा परवाना तात्काळ निलंबित केला असून ते पूर्णपणे सध्या बंद पाडलं आहे. एकीकडे तरुणाईला खिळवून ठेवणारं स्टिंग ड्रिंक, मिठाईतले सॅफोलाईट आणि आता थेट नामांकित कॉलेजच्या हॉस्टेलमधून विद्यार्थ्यांच्या जीवाशी चालणारा खेळ. या सगळ्या घटनांवरून एक गोष्ट स्पष्ट होतीये की तुकाराम मुंढे आणि त्यांचा विभाग सध्या अशा निष्काळजी आणि नफेखोर लोकांवर यमराज बनून तुटून पडतायत. आपण बाजारातून काय विकत घेतोय आणि आपली मुलं काय खातात यावर आता 100 वेळा विचार करायची वेळ आली आहे. प्रशासनाने घेतलेली ही धडाकेबाज भूमिका, स्टिंगवरील बंदी आणि कॉलेज कॅन्टीनवरील कारवाईविषयी तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमचे नातेवाईक, मित्रपरिवार आणि खास करून विद्यार्थी अशा घातक गोष्टींपासून सावध राहतील. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कार्यारंभ डिजिटल या फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो करा. धन्यवाद.